पूर्वी कोकणात कुठेही गेलात ना तर पक्ष्यांची किलबिल, नदीची खळखळ, समुद्राची गाज, वाऱ्याची गाणी, पावसाची गाणी, निसर्गाचं संगीत ऐकू यायचं. पण आता निसर्गाचा आक्रोश आकांत ऐकू येतो. जिकडे तिकडे जेसीबी, कटर, डंपरचे आवाज येतात. निसर्ग रडतोय. देवराईतल्या झाडांमध्ये देव शोधणारी माणसं आता राखणदाराला घाबरत नाहीत. कोकणातले चाळेगत या पिढीला कळलेली नाही. वरवर कोकण किती सुंदर दिसत असलं तरी आतून ते धुमसत आहे. वास्तव फार भयानक आहे आणि ते सहन करण्याची ताकद आता इथल्या निसर्गात उरलेली नाही. लोक जमीन विकतायत, झाडं विकतायत, डोंगर विकतायत, सत्यानाश करून टाकतायत. या बदलणाऱ्या विकासाच्या आवाजात इथल्या निसर्गात राहणाऱ्या माणसांचे कान, मेंदू, डोळे, मन सगळंच बधीर झालंय. याच अशाच विषयावरचं एक खूप सुंदर पुस्तक जे मी आत्ता वाचतोय, चाळेगत नावाचं, प्रवीण बांदेकर सरांचं. कोकणाची एक वेगळी ओळख मांडणारं, एक वास्तव मांडणारं एक पुस्तक आहे. आत्ता कोकणाची सद्य परिस्थिती खूप भयानक आहे. ही इथे जवळून अनुभवणाऱ्या, इथे जगणाऱ्या माणसाला कळते. पर्यटन म्हणून आपण 2-4 दिवस कोकणात फिरतो ते काही प्लेसेसवरती, पण कुठेतरी इथली लोक, इथली संस्कृती, इथल्या परंपरा, मूल्य आणि इथल्या जगण्यातला देवसुद्धा हरवत चाललेला आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे देवराईतल्या एका स्पिरिच्युअल जगाविषयी. आज आपण झाडे लावू, झाडे जगू म्हणतो, पण काही झाडं अशी आहेत जी आपण लावू शकत नाही. या पृथ्वीवरची एक इकोसिस्टीम जी नॅचरली तयार झालेली आहे, तो अधिवास आपण निर्माण करू शकत नाही. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. ही झाडं संपली तर आपल्या गावातलं पाणी संपेल, आपल्या गावातल्या नद्या आटतील, आपल्या गावातली एकंदर जैवविविधता संपेल आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवरती होईल. ह्याचं कुठेतरी गणित त्यांना माहिती होतं, याचा अभ्यास त्यांना होता, कारण ते निसर्गाशी जोडले गेलेले होते. निसर्गातून सगळ्या गोष्टी ते घेत होते. त्यामुळे निसर्गातल्या काही स्पेसिफिक जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. तिथे गेल्याच्या नंतर एक अधिवास आपल्याला जाणवतो. आजही आपण ज्या देवराईत बसलोय, या देवराईमध्ये आपण एक इव्हेंट घेतला होता लास्ट वीकमध्ये, द स्पिरिच्युअल वर्ल्ड ऑफ सॅक्रेड ट्रीज. अक्षय सावंत म्हणून आपल्या सावंतवाडीतले एक कलाकार आहेत, ज्यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली आणि आज ते या ट्रीस्केपिंग या विषयामधलं एक खूप मोठं नाव आहे. हा माणूस फक्त झाडांची चित्र काढत नाही, तर झाडांसोबत बोलतो, स्पिरिच्युअली कनेक्ट होतो आणि मला कुठेतरी त्यांच्या कलेमध्ये ह्या गोष्टी दिसल्या. आर्ट हे एक माध्यम आहे, कला हे एक माध्यम आहे निसर्गाशी कनेक्ट होण्याचं, झाडांशी कनेक्ट होण्याचं. हे आम्हाला जाणवलं ज्यावेळेस अक्षय हे चित्र काढत होता आणि सगळेजण ती गोष्टी ऑब्झर्व करत होते. त्यातले छोटे छोटे बारकावे तो जेव्हा रेखाटत होता आणि त्या गोष्टी जेव्हा आपण त्या झाडावरती ऑब्झर्व करायला लागतो, कारण त्याचे ऑब्झर्वेशन स्किल्स, निसर्गात राहणाऱ्या माणसांचे ऑब्झर्वेशन स्किल्स खूप जबरदस्त असतात आणि म्हणून त्यांच्यातून ती क्रिएटिव्हिटी बाहेर येत असते. त्यांचे सेन्सेस खूप जबरदस्त ॲक्टिव्ह असतात. गावातल्या लोकांचं बघा, आवाज, नाक, कान, सगळ्या गोष्टी, डोळे, सगळ्या गोष्टी कशा, निरीक्षण क्षमता खूप जबरदस्त असते गावातल्या मुलांची किंवा गावातल्या माणसांची. आणि हीच कुठेतरी कलेतनं जेव्हा समोर येते तेव्हा क्रिएटिव्हिटी आपली वाढत जाते. आणि या गोष्टी कुठेतरी या इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला बघता आल्या, जगता आल्या, लोकांना दाखवता आल्या. लोकांनी ह्या गोष्टी ऑब्झर्व करत असताना ते डीपली निसर्गाशी, त्या झाडांशी कनेक्ट होत होते आणि एक छान सुंदर असं चित्र साकारलं गेलं एका देवराईतल्या झाडांचं. आणि हा एक जो इनिशिएटिव्ह आहे तो यापुढे असाच चालू राहणार आहे. ही जी मुवमेंट आहे ती अक्षय पुढे घेऊन जाणार आहे एक कलाकार म्हणून, आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करूयात, त्याला शुभेच्छा देऊयात. ॲक्च्युली मी जेव्हा मुंबईला काम करायचो त्यावेळी मी फक्त जस्ट काम करायचो, पैसे मिळायचे आणि एक टाईम एक्सपेंड करायचो, मी तिथे वेळ घालवायचो आणि तो दिवस जायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी ते जे सगळं रुटीन चालू होतं. पण जेव्हा मी आत्ता काम करतोय त्यावेळी मी फक्त काम नाही तर एक मेडिटेशनच्या झोनमध्ये जाऊन काम करतोय. माझ्यासाठी ते मेडिटेशन आहे, कारण मी माझ्या आनंदासाठी, स्वांत सुखाय ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी काम करतोय. त्याच्यामुळे मी पूर्णपणे त्या चित्रामध्ये इन्व्हॉल्व होतो, त्या झाडामध्ये झाडाला मी अटॅच होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व होऊन मला जे फील होतंय ते मी पेंट करतोय. आज आमचा हा पहिलाच इव्हेंट झाला आणि त्यात मला असं जाणवलं काम करता करता, जेव्हा मी काम करत होतो त्यावेळी
ते काम करता करता काही लोक त्या झाडाकडे एवढ्या म्हणजे एकाग्रतेने बघत होती, तर त्यातून हा दृष्टिकोन मला वाटतं बदलेल असं मला त्यातनं जाणवलं आहे. नेक्स्ट टाईम असं असेल असं मला वाटतं की आपण त्यांना काही कलर्स, काही पेपर्स दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या झाडाकडे बघा आणि तुम्हाला जे फील होईल ना ते पेंट करा. मग असं जर झालं तर ते अजून त्या झाडाशी अटॅच होतील. आणि मला असं वाटतं की हे जर चित्रकारानेच केलं पाहिजे असं नाही आहे, तर प्रत्येक माणसाने त्याच्याकडे त्या रिस्पेक्टफुल बघण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी कोणती ना कोणती कला, काही कवी असतील तर त्यांनी त्या झाडाकडे बघून सुद्धा त्यांना कविता सुचू शकते. पळस फुल्लो रानात, पळस फुल्लो मनात, फांदिये फांदियेर सावर फुल्ली, फांदिये फांदियेर सावर फुल्ली, सगळ्या रानात उक्षी फुल्ली, सगळ्या रानात उक्षी फुल्ली, नागचाफ्याची फुला दडली, नागचाफ्याची फुला दडली, हिरव्या हिरव्या पानात, हिरव्या हिरव्या पानात, पळस फुल्लो रानात, पळस फुल्लो मनात, आबोली फुल्ली ओवळा फुल्ली, पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली, आबोली फुल्ली ओवळा फुल्ली, पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली, हरतरेची फुला फुल्ली, हरतरेची फुला फुल्ली, होळीच्या सणात, होळीच्या सणात, पळस फुल्लो रानात, पळस फुल्लो मन. आम्ही चित्रकार आहोत, आम्हाला पेंटिंगमधून ते दाखवावं असं वाटलं आहे. तो कोणाला काहीही वाटेल, पण तुम्ही त्या गोष्टीशी अटॅच होईल असं मला या आजच्या इव्हेंटमधून जाणवलं आहे. या इव्हेंटला साधारण 25 एक माणसं आली होती, मुंबई, पुणे, गोवा या सगळ्या परिसरातून. आणि हे 2 दिवस कधी गेलं कळलं नाही. आपण तिराळीच्या खोऱ्यामध्ये कुडासे या गावात राहिलो होतो. तिथे एक वाहती नदी आहे, जिच्यामध्ये मनसोक्त सगळ्याजणी डुंबण्याचा आनंद घेतला. हे सुख आहे या उन्हाळ्यात. सिलिकॉन व्हॅली आपली भारताची दुष्काळात असताना आम्ही असे आनंदाने उड्या मारतोय. ही कृपा आहे निसर्गाची, आणि ती कृपा तेव्हाच राहील जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी जपू आणि अगदी रिस्पॉन्सिबिली वागू, या सगळ्या गोष्टी अनुभवू. आम्ही काही कोकणातले हिडन प्लेसेस दाखवत लोकांना फिरत नाही. फक्त कोकणातल्या छोट्या छोट्या गोष्टी, इथल्या जगण्यातला आनंद कसा घ्यावा, निसर्गाशी कसे कनेक्ट व्हावं, इतकंच आम्हाला कळलं. आमचा हॅपीनेस, इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस त्यांच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. देवराई हा क्रिएटिव्हिटीचा उगम मी म्हणेन. एक आध्यात्मिक ऊर्जेचा झरा इथे वाहतो. या देवराईतल्या झाडांशी लोकांनी आज कनेक्ट होण्याची गरज आहे. अक्षयसारख्या कलाकारांना एक चिंता पडली आहे की मी ज्या अवाढव्य मोठ्या झाडांची चित्र काढत होतो, ती झाडं आजकाल लोक संपवत चाललेत. लोकांचा आजचा एक अनुभव तुम्हाला सांगतो की काजूची कलमं आणि आंब्याची कलमं सोडली तर ता झाड काय कामाचा, ह्या झाड काय कामाचा, त्याचा काय उपयोग, असं म्हणतात. खरं तर या झाडांतूनच आमची जीवनशैली घडली ना. म्हणजे ह्या झाडांनी आम्हाला आमच्या घरं बांधण्यासाठी लाकडं दिली. आईनाची झाडं असतील किंवा किनळीची झाडं असतील किंवा उंडगीची झाडं असतील. ही झाडं जी डिरेक्टली आपण त्यांची फळं खात नाही, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे महत्त्व आहे. म्हणजे मेडिसिनल युजेस आहेत. कितीतरी प्रकारच्या वाईल्ड मेडिसिनल स्पेसीज आहेत. म्हणजे सह्याद्रीमध्ये 900 प्रकारच्या इंडिजिनस ट्री स्पेसीज होतात. पण मला सांगा, आपल्याला किती झाडांची आज नावं माहिती आहेत? आणि जी आहेत ती आपण सगळी कलमं लावली आहेत, ट्रीज नाहीत. हे जे माझ्या मागे बघता हे झाड आहे, कलमं झाड नसतात. हापूस म्हणून पान आमच्या देवाला चालत नाही, त्याच्यासाठी रायवळचंच लागतं. किंवा काजू आमच्या देवराईत नाही आहे. का नाही आहे? देवराईतली जर तुम्ही झाडं बघाल तर तसा ते आपल्याला फ्रूट्स देतच नाहीत ना. मग ह्या झाडांना देव का म्हटलंय? तर ही झाडं आपल्याला डिरेक्टली आर्थिक उत्पन्न जरी देत नसली आजच्या काळात ट्रेंडनुसार, आज काजूचं उत्पन्न देतोय, पण ह्या झाडांचं इकोसिस्टीमसाठी जगण्यासाठी महत्त्व आहे. आणि आजकाल आपल्याला जगायचं नाही आहे तर पैसे घेऊनच जगायचे. त्याच्यामुळे या झाडांचं महत्त्व आजच्या काळातल्या लोकांसाठी संपलं, म्हणून ती झाडं संपवून टाकायची का? अरे ही झाडं पाऊस घेऊन येतात, ही झाडं सॉईल, ही माती धरून ठेवतात. ही झाडं जर नसतील तर इथली बायोडायव्हर्सिटी संपेल आणि मग सगळे माकड, इथले सगळे, अगदी किंग कोब्रा सुद्धा परवा झोळंब्यात मिळाला.
कधी हा थोरलो म्हणून आम्ही ज्या राखणदाराला पूजायचो तो कधीही दिसला नव्हता, पण तो आता दिसायला लागला कारण त्याचा हॅबिटेट लॉस होत चाललाय. पट्टेरी वाघ दिसायला चालला, त्याचे हॅबिटेट लॉस होत चालले. जिकडे तिकडे रस्ते, शक्तीपीठ, हायवे, कोकण हायवे करून कोकणाची सगळ्या बाजूनी वाट लागत चालली आहे. कॉरिडॉर्स नष्ट होत चाललेत आणि ह्याचेच हे सगळे गंभीर परिणाम आहेत की राखणदार सुद्धा आता रस्त्यावर दिसायला लागलेत, जे की खऱ्या अर्थानं प्रोटेक्टर होते. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर हे सगळं जर आम्ही वाचवलं नाही आणि फक्त कलमी आपल्याला हवी तशी झाडं ठेवायची अशा जर वृत्तीने राहिलो तर हे काहीच वाचणार नाही. केरळवाल्यांना जमिनी विकून 1,500-2,000 हजार एकरामध्ये रबर आणि त्यांनी अननस लावले याची आपल्याला चिंता नाही. फक्त त्यांच्याकडून लीजवरती पैसे घेतले की आम्ही खुश होतो. त्यांनी डोंगर नाही, आपली जल, जंगल आणि जमीन घेतलंय आणि याचे गंभीर परिणाम म्हणून आज आपल्याकडे छोटे शेतकरी आपले संपलेत. त्यांना बिचारांना ह्या रानगाव्यांचा, या माकडांचा त्रास त्यांना होतो, रानडुकरांचा त्रास. कारण त्यांना खाणारे जे प्रेडिटर होते ते आता या जंगलात छाबूत नाहीत. पट्टेरी वाघ आता इथे येत नाही. ह्या सगळ्याला जंगल असणं खूप गरजेचं होतं. जंगल देवता आहे. जल, जंगल आणि जमिनीला देव मानून जगणाऱ्या लोकांवरती, त्यांच्या जीवनावरती माझी श्रद्धा आहे. पण आज त्याच लोकांची श्रद्धा कुठेतरी संपते आहे, म्हणून त्यांना पुन्हा एकदा याची जाणीव करून द्यायला लागणार आहे की ह्या निसर्गात देव आहे. याच्यासाठीच आपण असे वर्कशॉप्स घेत असतो. स्पिरिच्युअली कनेक्ट होण्यासाठी आपण देवरायांमधले असे एक्सपिरियन्सेस घ्यायला हवेत. आणि कुठेतरी जेव्हा निसर्गातला देव प्रत्येकाला दिसायला लागेल तेव्हा त्या महाशक्तीसमोर हात जोडून त्याच्यासोबत एकरूप व्हायचं आहे. धन्यवाद.